गेल्या काही दिवसांमध्ये अमोल मिटकरी यांचं नाव राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड चर्चेत आलेलं आहे। राज ठाकरेंवरती केलेल्या टीकेमुळे मनसैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली आणि या संघर्षाला सुरुवात झाली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यानंतर आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारणामध्ये सुद्धा मोठी खणाखणी सुरू झालेली आहे। त्यातच अमोल मिटकरी यांनी डीसीपी कार्यालयामध्ये मुलगी आणि भावाला घेऊन तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि हल्ल्याचे मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्याचं आश्वासन मिळाल्याच्या नंतर मिटकरींनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय। गाडीची तोडफोड, ठिय्या आंदोलन यामुळे तापलेल्या वातावरणामध्ये नवा आरोप करत मिटकरींनी राजकीय वातावरणामध्ये आणखी गरम पाणी ओतलंय। माझं आंदोलन थांबवलेलं नाही। अजूनही जर मला न्याय भेटत नसेल आता एकंदरीत सगळ्या चित्रावरून असंच दिसतंय की पोलिसांनाच हे प्रकरण वाढवायचं आहे। त्यामुळे मी स्वतः परत आंदोलन सुरू करणार आहे। पोलिसांना किती दिवसाचा वेळ दिला दुनबळेंना अटक करण्यासाठी? दिवसाचं नाही, त्याला किती तासात अटक करतं ते विचारलंय मी या बावळटांना घाबरणार नाही। त्यांच्यात किती मस्ती आणि किती ताकद आहे त्यांनी एकदा येऊन माझ्यासोबत खेटावंच। पण कायदा सुव्यवस्था अकोल्याची बिघडली तर अकोला पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील। महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाचे सन्मान्य मुख्यमंत्री सदस्य आहेत। एका आमदारावर हल्ला झाला, मला अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर विचारपूस केली असती की अमोल ठीक आहेस ना, जशी अजितदादांनी केली, जशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, त्यांनी पण करायला पाहिजे होती। अंबादास दानवे आता ते तर वैचारिक, आता शेवटी राजकीय आमचे वेगळे पक्ष आहेत। स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझी चौकशी केली की काही लागलंय का, घरात सगळे सुरक्षित आहेत का, अशा प्रकारे सगळेजण विचारतात। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आमदाराच्या बाबत विचारत नाहीत, म्हणजे हा गुंडा कोणाच्या जीवावर उडतोय तिथे ते तरी सांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।